टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। हे आपलं जे आम्ही शिथिलता दिली होती तसे 2 जे पोलीस स्टेशनमधून काढलेले आहे कर्फ्यू ते जे सिच्युएशनच्या आधारावर आपण केलेलं आहे आणि ते आपण पुढचा निर्णय जसे सिच्युएशन आहे त्याप्रमाणे आपण घेऊ। मराठी खतम होईल सर, किती लोकांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे? आतापर्यंत जवळपास 99 लोक आमचे ताब्यात आहे आणि त्यांच्यावर पुढची कारवाई। आज महत्त्वाची नमाज आहे, त्या संदर्भामध्ये कशा प्रकारे? आज जे आहे शुक्रवारचा दिवस आहे, जे नमाजचा दिवस आहे, म्हणजे दररोजचा असतो। आपण जे त्याच्यासाठी आज थोडासा जास्त हे असतात तर आमच्या बंदोबस्त आम्ही आखणी केल्यानंतर लावलेला आहे जेणेकरून कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, तसेच शहरामध्ये शांतता राहावे। जसा हे इन्सिडेंट घडल्यानंतर जे झालं आहे त्याचप्रमाणे आपलं सामने आ रहा है। गृह मंत्री ने कहा है कि मालेगांव में कनेक्शन भी आ रहा है, क्या इसमें आपको? देखिए ये सब इन्वेस्टिगेशन के भाग हैं। आप ये क्वेश्चन जो पूछ रहे हैं इसमें मैं अभी आपको कुछ बता नहीं पाऊंगा। जी अगदी बरोबर, जसं आम्ही सांगितलेलं आहे की जिथे जिथे आम्हाला गरज आहे ते आम्ही नक्की पुढचे PCR साठी माननीय कोर्टाला विनंती करतो। NIA आणि ATS उसको लेके विश्व हिंदू परिषद आंदोलन करने की बात कर रहा है, क्या कहेंगे? इस पर मैं कुछ नहीं कहना चाहता। हमारी जो नियम से कार्रवाई होगी, हमारा जो काम है हम लोगों को। NIA ATS ची टीम जी आहे नागपूरमध्ये पोलिसांसोबत। थँक यू। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।